मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते बिगेस्ट टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये। आज आपण आलेले आहे गोडाऊन मध्ये, पुन्हा आलेले आहेत का कारण की नवीन माल बनत आहे आणि ते माल तुमच्या संग शेअर करायचं खूप मनापासून इच्छा झालेली। आणि हे नवीन माल कशा पद्धतीने बनतं, कशा पद्धतीने प्रोसेसिंग होते पुन्हा जाणूया आणि पूर्ण परफेक्टली माहिती घेऊन तुमच्या संग व्यवसाय करायसाठी पूर्ण माहिती देऊया। मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने काम होते। हे जे थान दिसत आहे ना, इकडनं तुम्ही नजर बघा, हे पूर्ण जिथपर्यंत तुमची नजर जाणार आहे ना तिथपर्यंत प्रोसेसिंग जे आहेत ते आहे साड्यांचं बंडल। 120 मीटर असते, काही 110 मीटर असते, पूर्ण एकाच कलरची असते। हे पहा, हे एकाच कलरचं थान असतो। हा थान आहे, पूर्ण एक जथ्था आहे, एक पूर्ण एकाच कलर मध्ये असतं। हे ज्या हा जो प्रोसेसिंग आहे अगोदर मिल मध्ये होतो। डायची जी मिल असते, कलर जो जात असतो, म्हणजे यान जो असतो, बेसिक कपडा व्हाईट असतो, त्याच्यावर कलर डिझाईन डिफरंट जसं पाहिजे असेल तसं आपण बनवू शकतो। तर आमचे रिसर्चर पर्टिक्युलर जी वस्तू का चालत असते त्या वस्तूवर मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू कशी असते, कशा पद्धतीने विक्री होऊ शकते, ते पूर्ण माहिती घेतल्यावर डिझाईन रेडी केली जात असते। कारखाना म्हणणं हे पूर्ण माल आलेला आहे। हे तुम्ही पाहू शकता, हे एकच जथ्था आहे, एकच बंडल आहे, पण ह्याच्यामध्ये कलर डिझाईन डिफरंट मिळणार आहे। त्याच्यानंतरची प्रोसेसिंग कशी असते, ह्या बाजूला तुम्ही पहा, हे कटिंग होते। हे जे प्रॉडक्ट आहे एकच कलर चार्ट आहे, हा पूर्ण एकच कलर चार्ट आहे, परफेक्टली कटिंग होते। ह्या बाजूलाही कटिंग आहे, ह्या बाजूलाही कटिंग करत आहे। हे तुम्ही पाहू शकता, ह्याच्यामध्ये ब्लू कलर दिसत आहे, तर ह्या बाजूला तुम्हाला ब्लॅक कलर दिसते। ब्लू कलरची ही कटिंग होते, ब्लॅक कलरची ही कटिंग होते। कलर तुम्हाला डिफरंट मिळावं म्हणून कटिंग अशा पद्धतीने होते। इथे तुम्ही बघणार तर तुम्हाला चॉकलेटी कलरची कटिंग दिसते। हा पहा, हा चॉकलेटी कलर म्हणजे तुम्हाला अजमेरा फॅशन म्हणून जो सेट मिळतो त्याच्यामध्ये कलर दिला जात असतो। मुख्य कारण हे असतो कस्टमरांची चॉईस अकॉर्डिंग तुम्ही प्रॉडक्ट विकू शकणार, म्हणून परफेक्टली कटिंग आणि परफेक्टली सेट बनवला जात असतो। या बाजूला कटिंग आहे, एकच डिझाईन कलर डिफरंट, एकच डिझाईन कलर डिफरंट। त्याच्यानंतरची जी प्रोसेसिंग असते ती मी तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे हे पहा, ही घोडी आहे, पर्टिक्युलर ह्या घोडीच्या अकॉर्डिंग साडी किती मीटरची आहे। काही वेळेस कसं असतो, कट थोडा मिळतो, मार्जिन थोडी मिळते, काही वेळेस 6.5 मीटरची साडी 5.25 मीटर असते किंवा 5 मीटर असते। त्याच्यासाठी परफेक्टली मापायसाठी अशा पद्धतीची घोडी लावली जात असते आणि माप घेतला जात असतो का तुम्हाला जी साडी मिळते ती परफेक्टली कट मध्ये मिळावा। तर हे पहा, हे पूर्ण प्रोसेसिंग होते। मित्रांनो, काही जागेवर अशी ही वस्तू का होते का 50 रुपयाची साडी, 60 रुपयाची साडी, 70 रुपयाची साडी, 100 रुपयाची साडी, ती वस्तू का काय असते ते मी तुम्हाला नक्की सांगणार आहे। हे जे कट तुम्ही पाहते ना, हे जे शेवटचा कट आहे, आपण जो पूर्ण बंडल बघतला अशा प्रकारचा आपण बंडल बघतला एकच कलर मध्ये, तर त्याच्यामधला जो शेवटचा पीस असतो ना त्याच्यामध्ये काही ना काही डॅमेज येऊ शकतो। तसा पीस 50, 60, 70 रुपयाला मिळत असतो। डॅमेज पीस आपण म्हणलं तरी काही हरकत नाही, पण अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला परफेक्टली वस्तू का मिळते, डॅमेज पीस नाही मिळणार। त्याच्यासाठी रिटर्न रिप्लेसमेंटची पॉलिसी, असं काही होणारच नाही तरी सुद्धा एक पॉलिसी ठेवलेली आहे रिटर्न रिप्लेसमेंटची। तुम्ही 50, 60, 70, 80 रुपयाची जी साडी घेतात ना त्याच्यामध्ये डॅमेज तुम्हाला मिळणारच मिळणार। आणि काही वेळेस ते स्वतःही सांगत असतात का डॅमेज पीस मिळू शकतो, कारण की स्वस्त आहे, शेवटचा माल जो निघतो कारखाना म्हणणं तो कट असतो म्हणून स्वस्त आम्ही देतो, त्यांना माल विकायचे म्हणून ते विकता। पण अजमेरा फॅशन अशा पद्धतीने काम नाही करत। तुम्ही 45 रुपयाची पण साडी घेणार तीही विकू शकता। आमचे कस्टमर 45 रुपयाची साडी 6.5 मीटरची येत असते, 1 मीटरचा कट करतात, 6 मीटर सहज झाले आणि त्याच्यामध्ये बॉर्डर लावून ते दुपट्टे बनवून विक्री करता। म्हणजे एक दुपट्टा जर त्यांनी विक्री केला त्याच्यानंतरचे जे त्यांना 5 मीटरचा जो कपडा आहे तो झाला त्यांचा नफा। हो, तो झाला त्यांचा नफा। तशा पद्धतीने काम करतात। तुम्हाला फ्रेश माल देणारे, कोणताही डॅमेज पीस काहीच इकडनं रिसीव नाही होणार आहे।
आपण ही बघितली कटिंगची प्रोसेस आणि त्याच्यानंतर इथे घोडीची प्रोसेस, कशा पद्धतीने मीटर मापली जात असते. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे फोल्डिंगची प्रोसेस. हे बघा, हा एकच कलर आहे, एकच डिझाईन. हे पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला बंच रेडी केले जात असते आणि फोल्डिंग तुमच्या समोर आहे. कशा पद्धतीने फोल्डिंग होते, दोन व्यक्ती बसलेले आहेत आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने सरळ फोल्डिंग होते. हा जो डिझाईन आहे ना, तो राहणार आहे ब्लाउज पीस. कटिंग मापल्याच्या नंतर फोल्डिंग होते. तुम्ही पाहू शकता तुमच्या नजरेच्या समोर आहे. ह्या बाजूलाही फोल्डिंगची प्रोसेसिंग चालू आहे. हे बघा, हे पूर्ण फोल्ड केलेलं त्यांनी आहे आणि ह्या बाजूलाही माल तुम्ही पाहू शकता, हे पूर्ण फोल्ड करून झालेलं आहे हे सर्व प्रॉडक्ट. आता आपण जाऊया पुढच्या भागाला. गोडाऊन खूप मोठा आहे, प्रोसेसिंग होते आणि त्यापैकी आता आपण जाते पुढच्या भागाला जिथे प्रॉपरली पॅकिंग होते. तुम्हाला जे कलेक्शन आहे ते कशा पद्धतीने रिसीव होतं, हे एकच स्थानचं आहे. हे पहा, हे पूर्ण एकच स्थान आहे, एकच कलरची साडी. 120 मीटर 110 मीटरचा पूर्ण लेंथ असते आणि त्या लेंथच्या अकॉर्डिंग प्रॉपरली कापली जात असते, मापली जात असते, फोल्डिंग होते आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला रिसीव होते ते दाखवणार आहे. हे पहा, ह्याच्यामध्ये तुम्ही पाहणार तर तुम्हाला कलर ऑप्शन देत असतात. हे पहा, हे होलसेलर पण आमच्या संघ जोडलेले आहेत, डीलर ही जोडलेले. हे पर्टिक्युलर तुम्ही माल पाहू शकता. हा गोडाऊनचा विभाग आहे. इथे माल तुम्ही पहा, क्वांटिटी मध्ये माल तुम्हाला मिळत आहे. म्हणून तुम्हाला सांगले जात असतं की तुम्ही 50,000 2,000 जेवढे पीसाची क्वांटिटी मागणार तेवढे तुम्हाला इकडनं रिसीव होणार. कारण की मॅन्युफॅक्चरिंग आहे, स्वतः निर्माण करतो, स्वतः घडवतो, त्यालाच मॅन्युफॅक्चरिंग म्हणलं जात असतं मित्रांनो. आणि तेच प्रोसेसिंग आज तुमच्या नजरेच्या समोर आहे. पूर्ण माल तुम्हाला क्वांटिटी मध्ये मिळणार आहे, पण तुम्हाला सरळ पद्धतीने विक्री करू शकतो तसं कॉन्सेप्ट रेडी करून दिलं जात असतं. तेही आपण पाहूया. पर्टिक्युलर हा गोडाऊन राहणार आहे. एवढा माल आता नवीन माल बनून गेलेला आहे आणि नवीन कलेक्शन तुमच्या बिझनेस मध्ये ऍड ऑन करायचं आहे. स्क्रीनवर नंबर आहे, लवकरात लवकर संपर्क करा, कॉल किंवा मेसेज करा. आता आपण जाणार आहे खालच्या विभागामध्ये. तुम्हाला कशा पद्धतीने माल रिसीव होतो त्याच्यामध्ये आपण ही प्रोसेसिंग बघितली, कटिंगची, फोल्डिंगची, पॅकिंगची. आता आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने येतो. अशाच पद्धतीने येतो, म्हणजे एकच कलर मध्ये किंवा वेगळ्या कलर मध्ये. बंच पाहू आपण कसं बंच बनतं. हे फॅन्सी व्हेरायटी रेडी झालेली आहे. एक कलर मध्ये बॉलिवूड मध्ये चालते ना त्या साड्या. हे बघा, सिंपल सोबर कपडा चिनोन मध्ये. नेक्स्ट आपण खालच्या भागाला जाऊया आणि तिकडे पाहूया. गोडाऊन हा पूर्ण वरच्या भागाला आहे. खालच्या भागाला प्रॉपरली पॅकिंग वगैरे होत असते ते पाहूया. अदरवाइज विक्री जे आहेत ते काउंटरवर होत असते. जेव्हा तुम्ही भेट घेणार तुम्ही आमच्या काउंटरवर येणार. काउंटरवर पर्टिक्युलर हे पूर्ण कलेक्शन ठेवणं खूप सोपं नाहीये, म्हणून थोडे थोडे सॅम्पल इथे ठेवले जात असतात. जसं जसं विक्री होते तसं तसं गोडाऊन मधनं जात असतं. या बाजूला नजर फिरवा थोडी. हे पहा, हे साड्या आहेत. जिथे तुम्ही बघत आहे पूर्ण साडी 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 शिवाय तुम्हाला काही नजर नाहीये. हा आपला गोडाऊन आहे फक्त आणि फक्त साड्यांचा. इथे तुम्हाला साड्याच बघायला मिळणार आहे. शेवटपर्यंत तुमची नजर जाते साडी, जिथपर्यंत तुमची नजर जाते साडी. प्रत्येक व्हेरायटी साडीमध्ये. पण तुम्हाला बंच कसा मिळतो तो मी तुम्हाला दाखवणार आहे. हा पहा, हा एक बंच आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघणार कलर तुम्हाला डिफरंट मिळते. हा पहा, फ्लावरची डिझाईन, ॲव्ही ग्रीन डिझाईन, फ्लावर कॉन्सेप्ट मध्ये डिफरंट स्टाईल. म्हणजे इथे तुम्ही बघत आहे 4 पीस दाखवले, 4चे कलर वेगळे होते, 4ची डिझाईन वेगळी होती. 4 डिझाईन वेगळी असताना कस्टमरला चॉईस मिळते आणि कस्टमरांना विक्री चांगल्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. हे बाजूला तुम्ही बघणार, त्या बाजूला पॅकिंग सुद्धा चालते, ते मी तुम्हाला दाखवू शकतो आणि प्रमाणात काम कशा पद्धतीने होते ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा, समोर तुम्ही पाहणार तर इथे पॅकिंग वगैरे होते. प्रॉपरली पॅकिंग झाल्याच्या नंतर तुमच्यापाशी माल रिसीव होतो, पण तुम्हाला कलर मिळणार आहे. हे पहा, हा ब्लॅक कलर, पिवळा कलर आणि ब्लू कलर, रेड कलर असे कॅटलॉग आहे ज्याच्यामध्ये कलर ही डिफरंट मिळणार, डिझाईन ही डिफरंट मिळणार. जसं तुम्हाला हवं तसं मिळणार. वन ऑफ डेस्टिनेशन
अजमेरा फॅशन. भेट घ्या, स्वतःचा व्यवसाय चालू करा. साड्यांच्या व्यवसायामध्ये उत्तम काम करायचं आहे तर नक्की या, बघा, स्वतः डोळ्याच्या समोर तुम्ही बघितल्यावर तुम्हाला नक्की विश्वास होणार. कपडा क्वालिटी A1 क्वालिटीची मिळणार आहे. तुम्हाला जॉर्जेट हवा, सिफॉन हवा, मस्लिम हवा, किंवा तुम्हाला विचित्र सिल्क कपडा पाहिजे, टर्की मध्ये पाहिजे असेल, किंवा तुम्हाला बनारसी मध्ये पाहिजे असेल, किंवा तुम्हाला ब्रासो कपड्यामध्ये पाहिजे असेल, किंवा तुम्हाला मित्रांनो क्रॅप कपड्यामध्ये पाहिजे असेल, कपड्याची भरपूर व्हेरायटी, वन ऑफ डेस्टिनेशन. या, बघा आणि स्वतःवर विश्वास करा आणि व्यवसायाला सुरू करा. पुन्हा भेटूया अजमेरा फॅशन मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.